जर राजकीय नेत्यांनी दबाव आणला तर एकजुटीनं एकमेकाला गरीब मराठी साथ द्या, आणि त्याच्यापेक्षा जर जास्त आला तर जरी त्याच्या संग हिंडले तर माग जसं केलं मराठ्यांनी लोकसभेला, नुसती व्यासपीठावर गर्दी आणि मतदानाला कोणीच नाही, तसं लयच दबाव आणला एखाद्या नेत्याने तर फिरवू नका त्याच्या संग, गप राहा आपलं घरी झोपा. पण मतदानाच्या दिवशी त्या बॅलेट पेपरला बिस्किट पुडाचा बॉक्स आडा लावलेला असतो, पार्ले बिस्किट की जे, त्याच्यात गेलं की कुणाला दाबेला मिळत लागत नाही, आणि ज्याने लय त्रास दिला त्याचं बटन दाबायचंच नाही, आपल्या माणसाचं दाबायचं आणि बाहेर आलं की म्हणायचं साहेब राईट काम केलं हो तुमचं तुमचं कामच केलं म्हणायचं, म्हणजे कामच केलं म्हणजे ते म्हणून पाडीलं काय, तसं नाही म्हणा, तुमचंच बटन दाबिलं, कामच केलं म्हणायचं. तो आत गेलं ना तेवढं करायचं, पण लेकर हारून देऊ नका. एकट्या फडणवीस साहेबांसाठी 9 दिवसाचं उपोषण कडक झालंय, तपश्चर्या झाल्यात. इथून पुढे ही वेळ आहेच ना त्यांना, आचारसंहितापर्यंत त्यांनी द्यायचं, मी राजकीय भाषा नाही वापरणार, पण नाही दिलं माया नावाने बोंबलायचं नाही. भारत नाही, भारताच्या बाहेरून जरी तज्ज्ञ आणले तरी निवडणुकीचं गणित नाही दिल्यावर बिघडणार मराठा म्हणजे बिघडणार. हे मलाही चॅलेंज द्या समोरून तुम्ही, मीही चॅलेंज देतो तुम्हाला ही समोर. मी नाही बघू शकत, आणि असं मला एकट्याला वाटलं की रात्री पोरांचे एवढे हाल झाले, आत्ता एवढा धो पाऊस येत आहे, सगळे मंदिराच्या पलीकडचे मंदिराच्या बाहेरचे सगळे पोरं भिजलेले काकडेले, पण एक बी मागे सरकायला तयार नाही. मला जाण असावं, इतके हाल अपेष्टा जर समाजाच्या होणार असल्या चिखलात मुसळधार पावसात आपण थांबलेलं बरं ना. या हाल अपेष्टा सहन समाजाला का करायला लावायचे? मी तर करतोच आहे, मी तर करतोच आहे. त्यांनी रोज मला इथं यायचं आणि कोरडं पडेपर्यंत रडायचं. काल या मंडपमध्ये फक्त आक्रोश आणि आक्रोशच होता, दुसरं काय नव्हतं, नुसती रडापडी. काहीतरी रस्ता बी अडवला, त्या रागारागात नाराजीत असं काहीतरी कळालं मला. म्हणजे आया बहिणी थांबायला सुद्धा तयार नव्हत्या, त्यांचं जे काम नाही त्या काम मायला करायला लागल्या. रस्त्यावरतीच काय इतक्या रणरागिणी झाल्या भयानक त्या, की त्यांनाही ते सहन व्हायना. आता हे पाऊस चालू, याच्यात समाज नाही थांबणार, येणारच. वरून कोर्टानं पण सांगितलंय की तुम्ही उपचार घ्या. आता कोर्टाचा मी सन्मान करतोय, हायकोर्टानं सांगितलंय. मग आता मी जर सलाईन घेतोय तर मी इथं पडून राहणार आहे, मला काही होणार नाही. व्हायचे ते इफेक्ट होते तर शरीरात, नाही असं नाही. 27 दिवस जगतो माणूस सलाईननं, शेवटी तोंडातून जर नाही खाल्लं तर मरतोच. सलाईन म्हणजे काही एवढं अमृत पण नाहीये. पण मग मला 10-15 दिवस काही नाही होणार, आणि उगं पडून राहतो इथं, हाल तुमचे करतो. तुम्हाला ना काही हो म्हणलो मी 6-7 वेळेस तरी तुम्ही येताय. मग तुम्ही येताय म्हणल्यावर किती हाल होतील, किती कामं बुडतील, किती मुसळधार पाऊस आहे. कोणासाठी हाल करू मी या समाजाचे? त्यांच्यासाठी. त्यापेक्षा नाही दिलं तर आपण सत्तेत जाऊ, आपले लोक सत्तेत जाऊन घ्या. शेतकऱ्याचा प्रश्न, सगळ्यांचा प्रश्न, ही आपली त्यांना संधी होती, आपण त्यांना दिली. आपली संधी देणं काम होतं, आपण पुढेही दिली. आणि परत काही माकडं सुरू करते ना. आता येऊ मंत्री नाही आला उपोषण सोडायला, तेव नाही आला, रोज फोन आहेत त्यांचे. किती दाखायचं तुम्हाला? आम्ही सांगत होतो अंमलबजावणी घेऊन येणे, तिकडे झोप, इकडे येऊ नका, वडील येत असतो मग इकडे आल्यावर. उपोषण सोडायला आमच्या महिला, आमचं क्षीरक्षेत्र नारायणगड हे सरकारपेक्षा मोठं आहे, सरकारपेक्षा मोठं. सरकारपेक्षा आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या, सरकारपेक्षा मोठ्या आहेत. बारीक बारीक लेकरं आरक्षणासाठी रस्त्यावर येत, घोषणा देत आहेत, सरकारपेक्षा मोठी आहेत. मला जे वाटलं मी तुमच्या समोर ते मांडलं. मला जर मी असाच पडून राहिलो, सलाईन घेतल्यावर सरकारला माहिती,
आता कमीत कमी काही होत नाही. चौथ्या दिवशी झालं होतं तर सरकारचे काय हाल होते हे लोकांना विचारा आणि मीडियावाल्याला त्यापेक्षा जास्त विचारा. सरकारचे काय हाल होते, मग चौथ्या दिवशी हाल होते त्या दिवशी. हे असं मग मैदानात पाहिजे. पण हे समाज इतके माया करायला की मला असं वाटायला इथून पुढं मला काहीच करता येत नाही. आता इतके माझे अवघड हाल आहेत. मी कुठं जायचं म्हणलं तरी माझे हाल आहेत आता. पण तुमचे माया प्रेम मी नाही व्हायला जाऊन देत. त्याची काळजीच नाही करायची तुम्ही. चार भीतीत नाही, चार भीतीच्या बाहेर नाही. हे मला करून करून जास्तीत जास्त फक्त बदनाम करू शकतेत. यांच्या हातात मला मॅनेज करण्याची शक्तीच नाही आहे. यांच्या शक्तीच नाही. खोट्या नाट्यात टोळ्या उभा करतेन, आमदार उभा करतेन, मंत्री उभा करतेन माझ्या विरोधात. काही संघटना फोडी देन, काही समन्वयक फोडी देन. हे असं होईल. आणि जर आता आपलं उपोषण सुटलं तर शेवटचं मराठा समाजाला सांगतो, आता मरमर करू नका, दवाखान्याकडे नका येऊ कोणी. आंतरवालीत सुट्टी होऊन आलं की पुन्हा आपण आंतरवालीत भेटू, पुन्हा आंतरवालीत भेटू. तोवर तुम्ही काम करा ना. आपले जे 20-20 लोक ठरलेले टीम करायचे, काहींचा गैरसमज झाला 20च का, घराघरीच होऊ द्या. मराठा सेवकाचे टीम असू द्या. 5-7 दिवसाच्या आत ते टीम तयार करा. तोवर मी थोडा बरा होईल. तिकडं गर्दी केल्यावर काय होतं मला सांगतो. त्या डॉक्टराला काही सुचत नाही, ती दुसऱ्यालाच इंजेक्शन तिसऱ्याचंच द्यायचं एखादी बार. इतकं बेकार आहे. डॉक्टरला लोटून डॉक्टराचा दवाखाना असून म्हणतात बाहेर होय. दुसरी गोष्ट, त्या दवाखान्यात उभा राहायला जागा नाही. तिसरे पाऊस मारण्याचा आहे तुमचे हाल. आणि मला कसलाच नाही आराम होत. आता शरीर संपलं बरं का माझं. आता मला 4-5 दिवस तरी आरामाची गरज. आता शरीर पूर्ण संपलं. ह्या 9 दिवसाच्या दणक्यात उभा कार्यक्रम झाला, शरीराचा पूर्ण जळालं. त्यामुळं थोडंसं महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हॉस्पिटलला भेटायला नका येऊ. काय होतं, न येऊन दिलं का आत नाराजी वाटते माणसाला. त्यांना वाटतं मी इतक्या लांबून आलो, मला येऊन नाही दिलं. आपण पुन्हा अंतरवालीत भेटू. पण हॉस्पिटलकडं गर्दी कोणीच करू नका. आपले करू नका आणि बाहेरचे पण नका करू. तिथं काय इलाज करावं काय काही सुचत नाही, एवढे आले. आणि आताच्या वेदना माया बेकार आहेत. आता हे झाल्यापासून आता उठायला त्रास होतोय, बसायला त्रास होतोय. आता विचारूच नका काय होतंय. त्यामुळे थोडंसं तुम्हीच कामात राहा. किमान 20 लोक स्वयंसेवक म्हणून, मराठा समाजाचे सेवक म्हणून असू द्या. आणि प्रत्येकाचीच इच्छा मराठा समाजासाठी काम करायची असेल तर तुम्ही घराघरी शेक द्या, काही अडचण नाही. हो द्या, जितके व्हायचे तितके. एक गठ्ठा एकजूट होणं गरजेचं आहे. त्याचं कारण हे की मराठा समाजाच्या मदतीला कुणी नाही. याचं कारण खरं ही राजकीय टीम नाही, सामाजिक कोणत्याही पक्षाचा असू दे त्यात घ्या. कारण गोरगरिबाचा प्रश्न अडीअडचणी सोडायला कुणीच नाही.